या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अपर्णा आणि अर्जुन एकमेकांना इशारे करत असतात आणि ते नेमकं अमोल बघतो आणि हसतच म्हणतो की तुम्ही दोघेजण एकमेकांना काय इशारे करताय. आणि त्यावेळी अर्जुन मुद्दाम म्हणतो की ही मुलगीच मला इशारे करत होती आणि ते ऐकून अप्पी खूप चिडते. ती म्हणत असते की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, मी कधी तुम्हाला इशारे केले. आणि मग ती बापूंना म्हणू लागते की हा मुलगा खोटारडा आहे, मला याच्याशी लग्न करायचं नाही. तर अर्जुनसुद्धा म्हणत असतो की ही मुलगी किती खोटं बोलते, हिनेच मला इशारा केला. आणि त्या दोघांचं भांडण बघून अमोल मात्र हसत असतो. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन अजूनच मोठमोठ्याने भांडू लागतात. त्यांच्या त्या भांडणामध्ये दीपक, मोना, स्वप्नील, रुपाली हे सगळे सुद्धा सहभागी होतात. आणि मग त्यानंतर अर्जुन रागातच म्हणतो की मला ना हे लग्न करायचंच नाही आहे. आणि ते ऐकून अमोल त्याच्या पायांवर उभा राहतो आणि म्हणतो की तुम्ही सगळेजण गप्प बसा. आणि त्याला स्वतःच्या पायांवर उभं राहिलेलं बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर ते मुद्दाम अमोलच्या समोर अजूनच वाद घालू लागतात. अप्पी म्हणत असते की मला सुद्धा अशा खोटारड्या मुलासोबत लग्न करायचं नाही आहे. तर अर्जुनसुद्धा म्हणत असतो की मला सुद्धा अशा मुलीसोबत लग्न करायचंच नाही. ही मुलगी आत्ताच एवढं खोटं बोलते म्हटल्यावर लग्नानंतर तर मला विकूनच खाईल. आणि मग त्यानंतर तो रागातच तेथून बाहेर जातो. तर कदमसुद्धा त्याच्या पाठोपाठ जातात. तर अमोल म्हणत असतो की तुम्ही थांबा जरा अर्जुनराव. आणि मग त्यानंतर तो सुद्धा अर्जुनच्या पाठोपाठ जातो. आणि त्याला स्वतःच्या पायांवर व्यवस्थित चालताना बघून अपर्णाला आणि इतर सगळ्यांना खूप आनंद होतो. दीपक म्हणत असतो की दीदी तू हे सगळं मुद्दाम केलं ना. आणि त्यावर अप्पी रडतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर त्या सगळ्यांचीच खात्री पटते की आता लवकरच अमोल बरा होऊ शकतो. दुसरीकडे संकल्प मात्र खूप चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की खरंच ही अप्पी आणि हा अर्जा त्या अमल्यासाठी लग्न करणार आहेत की यांनाच एकमेकांशी लग्न करायची घाई झाली आहे काय माहीत. पण काही झालं ना तरी यावेळी मी त्या दोघांचं लग्न पार पडू देणार नाही. यावेळी त्या अर्जाच्या जागी मीच अप्पीसोबत लग्न करणार. आणि तो मोठमोठ्याने हसू लागतो. दुसरीकडे अर्जुन मुद्दाम रुसून बाहेर बसलेला असतो. तितक्यात मग कदम आणि अमोलसुद्धा त्या ठिकाणी येतात. अमोल अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असतो की तुम्हाला मुलगी पसंत आहे ना, मग लग्नाला होकार द्या. मात्र अर्जुन म्हणत असतो की नाही ती मुलगी खोटं बोलली, त्यामुळे मी काही तिच्याशी लग्न करणार नाही. मात्र तरीही अमोल त्याला समजवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवतो. तो म्हणत असतो की आमची मुलगी किती सुंदर आहे, तिच्यासारखी मुलगी तुम्हाला मिळेल का. तर अर्जुन म्हणत असतो की मी सुद्धा सुंदर आहे, माझ्यासोबत तर अशा 100 मुली लग्न करतील. मात्र अमोल हसतच म्हणतो की तुम्हाला तर आमची मुलगी आवडली आहे ना पण. आणि ते ऐकून अर्जुनला आणि कदमांना सुद्धा हसू येतं. आणि मग त्यानंतर अमोल हसतच म्हणतो की अर्जुनराव तुम्हाला कळत नाही का, आमच्या मुलीने तुम्हाला इशारा केला, तो प्रेमाचा इशारा होता. आणि ते ऐकून अर्जुन तर त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतो. तर कदमसुद्धा अर्जुनला म्हणत असतात की अरे अर्जा, तिने तुला प्रेमाने इशारा केला आणि तू ते सगळ्या गावभर सांगितलं, मग ती तुझ्यावर चिडणारच ना. आणि ते ऐकून अर्जुन म्हणतो म्हणजे मी खरंच माती खाल्ली की काय. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. आणि मग अमोल अर्जुनला सांगतो की अर्जुनराव चला तुम्हाला आमची मुलगी आवडली आहे ना, मग आपण आजच सुपारी फोडूयात, पण त्याआधी तुम्हाला मुलीची माफी मागावी लागेल. मात्र अर्जुन म्हणत असतो की मी काही कोणाची माफी वगैरे मागणार नाही. मात्र कदम त्याला सांगतात की तुला माफी मागावीच लागेल, तुला जर मुलगी आवडली होती तर बैठकीमधून असा बाहेर का निघून आला. आणि त्यामुळे अर्जुन माफी मागायला तयार होतो. त्यानंतर मग अमोल पुन्हा एकदा त्या खोलीत जातो. तो सगळ्यांना सांगत असतो की काळजी करू नका, मी अर्जुनरावांना परत घेऊन आलोय. आणि मग अर्जुन आणि कदम त्या ठिकाणी येतात. आणि मग त्यानंतर अप्पी मुद्दाम म्हणू लागते की मला अशा खोटारड्या मुलासोबत लग्न करायचंच नाही. मात्र अर्जुन तिची माफी मागत म्हणतो की मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, पण आमच्या घरातल्यांना तुम्ही खूप आवडला आहात आणि त्यापेक्षा जास्त तुम्ही मला आवडला आहात, त्यामुळे प्लीज माझ्याशी लग्न करा. आणि ते ऐकून अपर्णा तर खूपच खुश होते. तर रुपाली मुद्दाम म्हणत असते की अपर्णा आता नाही म्हणून दाखव बरं. आणि ते ऐकून सगळेच जण हसू लागतात. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन दोघेसुद्धा लग्नाला होकार देतात. त्यामुळे अर्जुन तर खूपच खुश होतो. सगळेच जण आनंदाने एकमेकांशी छान गप्पा मारत असतात. आणि मग त्यानंतर अमोल त्यांना म्हणतो की आपण आजच घरी जाऊयात आणि पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात करूयात. आणि मग तो तिथेच गाणं गाऊ लागतो, नाचू लागतो. तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात. अमोलला स्वतःच्या पायांवर उभं राहिलेलं बघून त्यासुद्धा खुश होतात. आणि मग त्यानंतर त्या अमोलला चेक करतात आणि अर्जुन अपर्णाला म्हणतात की खरंच याच्या तब्येतीमध्ये ना खूप सुधारणा झाली आहे.
आणि मग त्या अमोलला डिस्चार्ज देण्याचं ठरवतात. त्यामुळे सगळेच जण खूप खुश होतात. त्यानंतर अर्जुनला डॉक्टरांसोबत बोलायचे असते, त्यामुळे दीपक अमोलला बाहेर घेऊन जातो आणि मग अपर्णा अर्जुन डॉक्टरांना सर्जरीबद्दल विचारतात. तर डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही लवकरात लवकर सर्जरीचा निर्णय घ्या, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रोसिजर करता येतील. आणि मग त्यानंतर त्या हे सुद्धा सांगतात की तुमच्या घरात आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळे अमोलमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे मी त्याला घरी सोडते. मात्र घरी गेल्यावर त्याला वाईट वाटेल, धक्का बसेल, असं काही घडता कामा नये याची तुम्ही काळजी घ्या. आणि त्यावर ते दोघेजण हो म्हणतात. त्यानंतर चिंचोके त्या ठिकाणी येतो आणि अर्जुन अप्पीला बाहेर घेऊन जातो. बाहेर चिंचोकेसोबत आर्या आणि गायतोंडेसुद्धा आलेले असतात. आणि मग ते तिघेजण अपर्णा आणि अर्जुनला सांगतात की आम्ही इतर ठिकाणी सुद्धा अमोलच्या या आजाराबद्दल चौकशी केली आणि आम्हाला सगळ्यांकडून हेच समजलं आहे की आपण लवकरात लवकर सर्जरी करायला हवी. डॉक्टर जे म्हणतायत तोच निर्णय घ्यायला हवा. आणि ते ऐकून अपर्णा आणि अर्जुन काळजीत पडतात. अपर्णा म्हणत असते की अर्जुन, मला खरंच खूप भीती वाटते. आपल्याला लवकरात लवकर सर्जरीचा निर्णय घ्यायचा आणि घरच्यांनी असा लग्नाचा घाट घातलाय. काय करावं ना तेच मला सुचत नाही. मात्र अर्जुन तिला समजावत म्हणत असतो की अप्पे तू घाबरू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. मात्र ती खूप पॅनिक झालेली असते. पण सगळेच जण तिला समजावत धीर देतात. आणि मग त्यानंतर गायतोंडे, आर्या, चिंचोके आपापल्या कामासाठी जातात. पण तितक्यात अमोल पळतच त्या ठिकाणी येतो आणि त्याला अशी धावपळ करताना बघून अपर्णा आणि अर्जुन खूप घाबरतात आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र अमोल म्हणत असतो की मी सर्जरी करणार नाहीये आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. अपर्णा, अर्जुन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात. तर अमोल म्हणत असतो की मला सगळ्यात आधी तुम्हा दोघांचं लग्न बघायचं आहे. जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत मी सर्जरी करणार नाही. त्यावर अपर्णा म्हणते की लग्नाला अजून खूप वेळ आहे, त्याआधी आपल्याला सर्जरी करावी लागेल. मात्र अमोल म्हणतो की नाही मा, आधी मला तुमचं लग्न बघायचं आहे आणि मग त्यानंतरच मी सर्जरी करण्यासाठी तयार होईल. आणि मग त्यावर नाईलाजाने घरातील सगळेजण हो म्हणतात आणि लवकरात लवकर लग्न करायचं ठरवतात. त्यानंतर मग संध्याकाळी सगळेजण अमोलला घेऊन घरी येतात. घरी आल्यामुळे तो खूपच खुश असतो, उड्या मारत असतो. त्यामुळे अपर्णा, अर्जुन त्याला समजावत सांगतात की प्लीज असं काही करू नको, शांत राहा. पण तो काही ऐकत नाही आणि आपण लगेच लग्नाच्या पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात करूयात असं म्हणतो. त्यावर अपर्णा त्याला समजावते की सगळेजण दमले आहेत, थकले आहेत. पण तरीही अमोल ऐकत नाही आणि तो सगळ्यांना विचारतो की खरंच तुम्ही दमला आहात का? पण कोणीही काही उत्तर देत नाही. त्यामुळे अमोल म्हणतो की बघितलं ना मा, कोणीही दमलेलं नाही आहे. त्यामुळे आपण आजच तुम्हा दोघांच्या लग्नाची सुपारी फोडूयात. आणि मग त्यामुळे नाईलाजाने सर्वजण हो म्हणतात. त्यामुळे अमोल खुश होतो. त्यानंतर मग अपर्णा, अर्जुन त्यांच्या खोलीत जातात. अपर्णा अर्जुनला म्हणत असते की आपण अमोलसाठी हे लग्न करतोय खरं, पण तुला मनापासून हे लग्न करायचं आहे का रे? तर अर्जुन म्हणत असतो की अप्पे तू गैरसमज करून घेऊ नको. पण जर अमोल आपला बरा असताना तर त्याच्यासाठी मी 100 वेळा तुझ्याशी लग्न केलं असतं. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये ना मला हे लग्न वगैरे करण्यापेक्षा अमोलची काळजी घ्यावी असं वाटतंय. तर अपर्णा म्हणत असते की अर्जुन, मलासुद्धा अगदी असंच वाटते, पण तुला वाईट वाटेल म्हणून मी काही बोलले नाही. आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला असं वाटतं की आपण घरच्यांसोबत एकदा बोलूयात. मात्र मग अपर्णाच म्हणते की अर्जुन, याआधी आपलं लग्न अपघाताने झालं, मात्र आता पुन्हा एकदा आपलं लग्न सगळ्या रीतिरिवाजांनुसार होत आहे, तर आपण त्यात उगाच आडकाठी आणायला नको असं मला वाटतं. आणि त्यावर अर्जुन म्हणतो की अप्पे तू काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि एकदा का अमोल बरा झाला ना की हवं तर आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी लग्न करूयात. आणि ते ऐकून अपर्णाला हसू येतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.